बातमी येते नांदेडमधून। नांदेडमध्ये अतिशय भयंकर घटना घडली। माझ्या बहिणीची पुन्हा छेड का काढलीस? भावाला दिदीची छेड काढल्याचा संशय। रागाच्या भरात भावाने छेड काढणाऱ्या मुलाला जागीच संपवलं। राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे। हत्या, बलात्कार अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत। अशीच एक घटना धक्कादायक नांदेडमध्ये घडली आहे। बहिणीची छेड काढल्याच्या संशयावरून भावाने एका तरुणाची हत्या केली आहे। या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे। समज देऊनही बहिणीची छेड काढत असल्याच्या संशयावरून भावाने एका तरुणाच्या गळ्यावर आणि पाठीत चाकू बोचून खून केला। रविवारी रात्री जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथे धक्कादायक घटना घडली। संतोष परमेश्वर माटलवार, वय वर्ष 28 असं मृतकाचं नाव आहे। आरोपी हा अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले। बहिणीचा पाठलाग करून छेड काढत असल्याच्या आरोपीला संशय होता, यातून ही हत्या केली। या घटनेने संपूर्ण नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे। संतोष माटलवार हा देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे। गावातील एका मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढायचा असा आरोपी भावाला संशय होता। यावरून महिनाभरापूर्वी मुलीच्या भावाने संतोष माटलवारच्या घरी जाऊन शिवीगाळ करत तंबी दिली, शिवाय समजूत देखील काढण्यात आली। दरम्यान काल रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत जवळील ओट्यावर संतोष हा मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता। या दरम्यान आरोपी हा तिथे आला आणि संतोषला तू माझ्या बहिणीची पुन्हा छेड का काढलीस अशी विचारणा केली। यावरून दोघात वाद झाला। यानंतर कमरेच्या पट्ट्यातील चाकू काढून आरोपीने संतोष माटलवार याच्या उजव्या कानाच्या खाली, गळ्यावर व पाठीमध्ये धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केलं। या चाकूच्या हल्ल्यात संतोष हा रक्तबंबाळ झाला। तात्काळ मित्रांनी संतोष माटलवार यास उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय देगलूर येथे दाखल केले, मात्र तपासाअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेनंतर मारेकरी हा एका शेतातील आखाड्यावरून फरार होण्याच्या बेतात होता। याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी, जमादार कणकवळे, विशाल भाऊ आटकुरे, रणजित मोदीराज वानरे यांनी काही तासातच मारेकऱ्यास ताब्यात घेतले। या प्रकरणी मयताचा भाऊ अर्जुन माटलवार यांच्या फिर्यादीवरून विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या विरुद्ध येथील पोलीस ठाण्यात कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड करत आहे।